मंत्रालय तसंच मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये विहित प्रक्रिया न पाळता करण्यात आलेली उसनवारी, प्रतिनियुक्ती अथवा मौखिक आदेशावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्या असे आदेश सरकारने दिले आहेत। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयात परत पाठवण्याची कार्यवाही 10 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे सामान्य प्रशासन विभागाने निर्देश दिले आहेत। शासन निर्णय जारी करताना परिपत्रकात मंत्रालयातील मनुष्यबळासंदर्भात व्यवस्थापनाचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत। नियुक्ती रद्द केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ कार्यालयात हजर झाल्याचा अहवाल संबंधित कार्यालय प्रमुख आणि आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी 15 सप्टेंबर पर्यंत सादर करायचा आहे। संबंधित कर्मचारी मूळ कार्यालयात हजर न झाल्यास त्यांचं वेतन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अशा प्रकरणांचा अहवाल 20 सप्टेंबर पर्यंत मुख्य सचिव कार्यालयाला सादर करावा लागेल। या संदर्भातली बातमी एबीपी माझाने लावून धरल्यावर हा इम्पॅक्ट बघायला मिळतो आणि आता हा निर्णय झालेला आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांना मूळ कार्यालयात परत पाठवण्याच्या दृष्टीने आदेश ते दिलेले आहेत। 10 सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी। मूळ कार्यालयात हजर झाल्याचा अहवाल 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावा आणि आदेश न पाळल्यास वेतन बंद करावा असे निर्देश देण्यात आले आहेत आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना आता मूळ कार्यालयात पाठवण्यात येईल।